राज्यात उष्ण आणि दमट हवामानाने उकाडा वाढलाय। कमाल तापमानात काहीशी घट असली तरीही दुपारचा उन्हाचा चटका मात्र अंगाची लाही करतोय। तर काही भागात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे। कोकणात आज उष्ण आणि दमट हवामानाचा, तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजा, वादळी वारे आणि गारपिटीसह पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे। आज मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे। तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजा आणि गारपिटीसह पावसाचा अंदाज आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहेत। कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्ण दमट हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे। राज्यात मागील 24 तासात वर्धा इथं उच्चांकी म्हणजे 43.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। त्या खालोखाल अमरावती 42.8 अंश सेल्सिअस, अकोला 42.5 अंश सेल्सिअस आणि ब्रह्मपुरी इथं 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। तर महाबळेश्वर इथं किमान 15.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। राज्यात पुढील 2 ते 3 दिवस किमान तापमानात घट होण्याचा अंदाज असून कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे।